नमस्कार मित्रांनो. के मोहम्मद पुराण तत्व सर्वेक्षण चे साहेब की ज्यांनी बाबरी मस्जिदीमध्ये जाऊन उत्खनन करून हे मंदिर आहे असे पुरावे सादर केले आणि त्यांनी सांगितलं की हा जो ढाचा आहे ह्या ढाच्यामध्ये कुठेही मस्जिद आढळत नाही, तर सगळे अवशेष मंदिराचे आहेत आणि अशा पद्धतीची मस्जिद राहत नाही, अशा पद्धतीचे मंदिरच असते. म्हणजे के मोहम्मद एक मुसलमान समाजवाले असूनही त्यांनी जे खरं आहे आणि त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या नोकरीनुसार आणि त्यांना जे योग्य वाटलं की जे सत्य आहे ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा मित्रहो, जर ते आज असं म्हणतात की मुसलमानांनी काशी आणि मथुरा आपल्या मनाने सोडून द्यावी, त्यासाठी पुन्हा कोर्ट कचेरी करू नये. आणि पुढे ते अशी विनंती करतात की भारतीय हिंदूंनी सुद्धा यापुढे प्रत्येक मस्जिदीच्या पाठीमागे की एक प्रत्येक मंदिराची बांधकाम झालेले आहे किंवा प्रत्येक मस्जिदमध्ये खाली मंदिर आहे असं म्हणू नये आणि ह्या दोघं समाजांनी हा झगडा बंद करावा. म्हणजे ते मुसलमानांना सुद्धा सल्ला देतात की तुम्ही काशी आणि मथुरा सोडून द्या आणि हिंदूंना सांगतात यापुढे तुम्ही सुद्धा इतर मस्जिदीमध्ये मंदिर शोधू नका. खरं तर हे फार पूर्वी सरसंघचालक RSSचे मोहन भागवत यांनी सांगितलं होतं, सगळ्या मंदिराखाली मशिदी शोधू नका, कारण समाजाचा एकोपा हवा असेल आणि आपल्याला दोघं समाजांना ह्या देशामध्ये मिळून मिसळून राहायचं असेल आणि वादविवाद करायचं नसतील, या देशाची प्रगतीबरोबर स्वतःची प्रगती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर हे सततचे मंदिर मस्जिद बांधणं बंद करायला हवं असं मोहन भागवती म्हणतात आणि के मोहम्मदी म्हणतात. तेव्हा आजच्या घडीला के मोहम्मद जे म्हणतात ते फार योग्य आणि बरोबर आहे. दोघं समाजांना त्यांनी आव्हान केलं आहे, तर दोघं समाजांनी ही गोष्ट लक्षात ठेवून लवकरात लवकर हा तंटा मिटवावा. नमस्कार.